हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं राजश्री ऑल इन वन चॅनलमध्ये। आज आपण आपल्या या रेसिपीमध्ये बनवणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे अप्पे। चला तर मग हे स्वादिष्ट असे अप्पे कसे बनवायचे ते बघूया। हे बघा, इथे मी 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे। हे दोन्हीही आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। मीडियम फ्लेमवर आपण हे दोन्हीही पदार्थ भाजून घेणार आहोत। अप्पे हे कुरकुरीत बनण्यासाठी इथे आपल्याला भगरीचे प्रमाण हे साबुदाण्याच्या दुप्पट घ्यायचे आहे। आता हे मी हलकेसे भाजून घेतले आहे। थंड होण्यासाठी ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, इथे हे थंड झालेले आहे। यानंतर आपण हे मिक्सर ग्राइंडरला बारीक असे त्याचे पीठ तयार करून घेऊया। याचे मी पीठ तयार करून घेतले आहे। रेडीमेड पीठापेक्षा मिक्सर ग्राइंडरमध्ये तयार केलेले पीठ हे थोडेसे रवाळ असते आणि हे आपण न चाळताच इथे वापरणार आहोत। अप्प्यांना छान असा रंग यावा यासाठी इथे मी लाल मिरच्या आणि जिरे वापरले आहे। तुम्ही इथे हिरव्या मिरच्याही वापरू शकता। हे दोन्ही मी मिक्सर ग्राइंडरला बारीक असे फिरवून घेतले आहे। यानंतर थोडेसे शेंगदाणे हेही थोडेसे जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहे। आणि हे अप्पे आणखी स्वादिष्ट बनावे यासाठी इथे आपण एक मीडियम साईजचा बटाटा किसून घेणार आहोत। जाड किसणीने आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे। हे बघा, इथे मी हे एक बटाटा किसून घेतलेला आहे आणि यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया। आता हे सर्व या पिठामध्ये आपण छान असे मिक्स करून घेऊया। यानंतर यामध्ये थोडे थोडे पाणी ओतून आपण हे बॅटर तयार करून घेऊया। आणि हे पीठ आपण भगर आणि साबुदाण्यापासून बनवलेले आहे, त्यामुळे साबुदाणा आणि भगर छान असे भिजण्यासाठी यामध्ये आपण थोडेसे पाणी आणखी ओतून घेणार आहोत। 15 मिनिट आपल्याला हे बॅटर भिजण्यासाठी ठेवायचे आहे, त्यामुळे थोडेसे पातळच मी याचे बॅटर तयार करून घेतले आहे। इथे तुम्ही बघू शकता। आता आपण हे 15 मिनिट भिजत ठेवूया। पीठ भिजत आहे तोपर्यंत अप्पे सोबत खाण्यासाठी चटपटीत अशी चटणी बनवून घेऊया। इथे मी शेंगदाणे, खोबरे, हिरव्या मिरच्या आणि मीठ हे मिक्सर ग्राइंडरमध्ये ओतून घेतले आहे आणि या चटणीला छान असा स्वाद यावा यासाठी यामध्ये मी 2 चमचे आंबट असे दही टाकून घेतले आहे। आता हे सर्व मी मिक्सरला पाणी ओतून बारीक असे वाटून घेतले आहे। आता या चटणीला आपण कडकडीत अशी जिऱ्याची फोडणी देऊन घेऊया। हे बघा, इथे पॅनमध्ये तेल गरम झाले आहे। यामध्ये मी थोडेसे जिरे ओतून घेतले आहे आणि याची फोडणी आपण या चटणीला देऊया। आंबट तिखट अशी चटपटीत आपली इथे ही चटणी तयार झाली आहे। आता आपण अप्पे बनवण्यास घेऊया। हे बघा, आपण हे पीठ 15 मिनिट भिजवून घेतले होते। तुम्ही बघू शकता यातील सर्व पाणी या पिठाने शोषून घेतले आहे। आता यामध्ये थोडेसे आणखी पाणी ओतून आपण हे बॅटर थोडेसे सैल करून घेऊया। इथे आपले हे बॅटर तयार झाले आहे आणि आपले हे अप्पे पात्रही गरम झालेले आहे। यामध्ये आपण चमच्याच्या साहाय्याने थोडे थोडे तेल ओतून घेतले आहे। आता यामध्ये आपण तयार केलेले बॅटर ओतून घेऊया। इथे आपण सर्व बॅटर या मोडमध्ये भरून घेतले आहे। आता यानंतर आपण हे झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर हे अप्पे शिजवून घेऊया। हे बघा, 2 ते 3 मिनिट मी हे अप्पे झाकण ठेवून शिजवून घेतले आहे। आता हे आपण उलटे करून घेऊया आणि दुसऱ्या साईडनेही आपण हे छान असे शॅलो फ्राय करून घेऊया। यामध्ये मी जी लाल मिरची वापरली होती त्यामुळे या अप्प्यांना तुम्ही बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे। आता यामध्ये आपण थोडेसे तेल ओतून घेऊया। इथे हे आपले अप्पे तयार झालेले आहे, ते आता आपण काढून घेतले आहे। आता ते चटणीसोबत आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया। हे बघा, इथे तुम्ही बघू शकता या अप्प्यांचा कलर किती सुंदर असा दिसत आहे। आता या अप्प्यांचा कुरकुरीतपणा चेक करून बघूया। हे बघा, या आवाजावरूनच तुमच्या लक्षात येत असेल की किती कुरकुरीत हे अप्पे इथे आपले तयार झालेले आहे।
बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून अगदी सॉफ्ट. यामध्ये टाकलेला बटाटाही खूप छान असा शिजलेला आहे. चला तर मग या आषाढी एकादशीला तुम्हीही या प्रकारे कुरकुरीत असे अप्पे बनवून बघा. आणि माझी ही रेसिपी आवडली असेल तर ही रेसिपी तुम्ही तुमच्या नातेवाईक आणि मित्रांमध्ये नक्की शेअर करा. तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा.